नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 सर्व पदासाठी बघा लागणारे आपण काही महत्त्वपूर्ण TCS चे GK चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, DMER या विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। DMER या बघा विभागाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, DMER बघा या विभागाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, DMER या विभागाची बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1970 या वर्षी DMER या विभागाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, DMER बघा या विभागाचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। DMER योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन सेंटर रिसर्च। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र या ठिकाणी भारताच्या पश्चिमेला या ठिकाणी समुद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य आहे? महाराष्ट्राच्या विचारले आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला तेलंगणा या प्रकारचे या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर बघा विद्यार्थी मित्रांनो, या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? 1 ऑगस्ट सन 2014 बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ब्रह्मगिरी या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? ब्रह्मगिरी बघा या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ब्रह्मगिरी या नावाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, गाविलगड बघा टेकड्या अमरावती या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, धाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? धाम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, धाम नदीच्या बघा काठावर पवनार हे शहर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे सर्व बघा पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहे। DMER फार्मासिस्ट असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF सोबत तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल प्रश्नांचं महत्त्वपूर्ण ठिकाणी PDF हे अवेलेबल आहे। बघा, आता परीक्षेला कमी वेळा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या ठिकाणी PDF पाहिजे असतील तर यामध्ये पूर्णपणे अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे। 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा बघा हा अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता काक्रापारा बघा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामधला या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा पोंडू बघा हा भारतामधला स्थलांतरित शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा पोंडू बघा भारतामधील स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो पोंडू बघा हा स्थलांतरित शेतीचा प्रकार प्रामुख्याने आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक 14 बघा घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घटप्रभा बघा हे एक पक्षी अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील घटप्रभा बघा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामधल्या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 15 बघा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तर विद्यार्थी मित्रांनो सूती वस्त्र उद्योग बघा भारतामध्ये या ठिकाणी सर्वात प्राचीन या ठिकाणी उद्योग आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा रेशीम उत्पादनामध्ये विचारले भारतामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? रेशीम उत्पादनामध्ये भारतामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक बघा हे राज्य भारतामध्ये रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कोलकाता या ठिकाणी पहा पूर्व रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोचिन शिपयार्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोचिन शिपयार्ड बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो कोचीन बघा ही शिपयार्ड संस्था केरळ या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा ब्राझील या देशाची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा तृतीय रत्न या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तृतीय रत्न या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी कोणतं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो केसरी बघा हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नितीन गडकरी बघा हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत? बघा नितीन गडकरी विद्यार्थी मित्रांनो रस्ते बघा या खात्याचे या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता विचारले खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिरेंद्र सराफ विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी महाधिवक्ता आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? बघा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? बघा नवी दिल्ली या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ही शिखर परिषद झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बॉक्साईटचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो ओडिशा बघा या राज्यामध्ये सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला मुघल बादशाह खालीलपैकी कोण आहे? पहिला मुघल बादशाह खालीलपैकी कोण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी बाबर बघा पहिला मुघल या ठिकाणी बादशाह आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा पंचायत राज्याचे एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज्याचे एकूण किती स्तर आहेत? जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत बघा पंचायत राज्याच्या ठिकाणी 3 स्तर आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभी मृदा आढळते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य म्हणजे सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 10 बघा, लोकसभेचे विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात? लोकसभेचं विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, राष्ट्रपती बघा हे प्रामुख्याने लोकसभेचं विसर्जन ते करू शकतात. विषय क्रमांक पुढचा बघा, बेकिंग सोडा बघा यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? बेकिंग सोडा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खाण्याचा सोडा, यांचं बघा रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, बेकिंग सोडा यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? NaHCO3. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बेकिंग सोडा यांचं रासायनिक सूत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मानवी डोळ्यामध्ये विचारले बघा, मानवी डोळ्यामधलं भिंग हे कोणत्या प्रकारचं भिंग असते? मानवी डोळ्यामधलं भिंग कोणत्या प्रकारचं भिंग असते? बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मानवी डोळ्यामधलं भिंग बघा हे अभिसरण भिंग या प्रकारच्या या ठिकाणी ते भिंग असते. विषय क्रमांक पुढचा बघा, चाणक्य हा खालीलपैकी कोणत्या एका राज्याच्या बघा या ठिकाणी प्रधान होतात? चाणक्य बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचा या ठिकाणी प्रधान होतात? चाणक्य. विद्यार्थी मित्रांनो बघा, चाणक्य बघा हा चंद्रगुप्त मौर्य यांच्या या ठिकाणी प्रधान होता. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, 1 एप्रिल खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे? 1 एप्रिल खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 1 एप्रिल सन 1935ला RBI म्हणजे बघा या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, बांबूची वने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळतात? बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर आणि गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त या ठिकाणी बांबूची वने आढळतात. ऑप्शन क्रमांक 17 बघा, केरळ या राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे? केरळ या राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, केरळ या राज्याची प्रमुख भाषा म्हणजे मल्याळम. केरळ या राज्याची या ठिकाणी प्रमुख भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्यासागर सेतू हा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा सेतू आहे? विद्यासागर सेतू कोणत्या नदीवरचा सेतू आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, हुगळी या ठिकाणी या नदीवरचा या ठिकाणी सेतू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा भूपाल म्हणजे राजा असतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, घोडा या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. घोडा या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. बघा घोडे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पिल्लू नावाचा काळा कुत्रा आहे. बघा या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. पिल्लू नावाचा काळा कुत्रा या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी काळा विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये या ठिकाणी विशेषण राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, संध्याकाळी मी गाणे बघा ऐकतो किंवा रियाज करतो वाक्य आहे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? संध्याकाळी मी गाणे ऐकतो आणि बघा आणि म्हटलं की संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी संयुक्त वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष असतात. विषय क्रमांक पुढचा बघा, मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते? मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. मानवी हृदय बघा हे 4 कप्प्यांनी बनलेले असते. विषय क्रमांक पुढचा बघा, आनंदीबेन पटेल खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत? आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. आनंदीबेन पटेल बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी राज्याच्या राज्यपाल आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पियुष गोयल बघा यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे? पियुष गोयल बघा यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे? बघा उत्तर मुंबई बघा पियुष गोयल यांचा या ठिकाणी हा मतदारसंघ आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या बघा जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा 7 जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धन प्रभारित कण खालीलपैकी कोणते असतात? धन प्रभारित कण कोणते कण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्या प्रोटॉन या ठिकाणी हे धन प्रभारित कण असतात. प्रश्न क्रमांक पूर्व भारतामधून विचारले, खालीलपैकी कोणती नदी वाहते? पूर्व भारतामधून खालीलपैकी कोणती नदी ही वाहत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, पूर्व भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाची नदी या ठिकाणी वाहत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बघा ओम बिर्ला बघा सध्या लोकसभेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक भारतामध्ये विचारले, क्षेत्रफळाच्या बघा भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा भारतामध्ये सर्वात मोठा बघा क्षेत्रफळाने जिल्हा म्हणजे कच्छ. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, जांभा खडक बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा जांभा हा खडक विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोकण या भागामध्ये प्रामुख्याने जांभा खडक हा आढळत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक म्हणजे डेसिबल विद्यार्थी मित्रांनो आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये विचारले, थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण बघा तोरणमाळ बघा ठिकाण विद्यार्थी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक, सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, मध्य रेल्वेचं मुख्यालय विचारले, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? अंजली भागवत या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो DMER भरती बघा आपल्याकडे बघा सर्व बघा पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत तुम्हाला बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालवणारं PDF आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहे. तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.